2 ट्रकांचा मालक असलेला दीपक तसा तर स्वभावाने शांत होता, पण आज रोजी त्याची खूप चिडचिड होत होती. कारण त्याचं हेच होतं की त्याचा जो ड्रायव्हर आहे मनोज, तो 2 दिवसापासून त्याची गाडी टोल नाक्यावरती पार्क करून बेवारसपणे निघून गेलेला होता. त्याच्याकडून उचल पण घेऊन गेलेला होता ₹20,000. आता दीपक खूप रागाला गेलेला होता. दीपक असा विचार करतो की त्याच्या घरी जाऊन त्याच्याकडून पैसेही वसूल करतो आणि त्याला गाडीवरती कामालाही घेऊन येतो. असा विचार करून तो त्याच्या घरी जातो. ज्यावेळेला दीपक त्याच्या घरी गेला, त्यावेळेला मनोजची पत्नी कट्ट्यावरती बसून मंत्रमुग्ध होऊन अंघोळ करत होती. तिला असा विचार होता की डोक्यामध्ये आपलं घर आडोशाला आहे. त्यामुळे घरी तर कोणी येतच नाही, तर कोणी येण्याचं कारण नसल्यामुळे त्यांच्या घरी तसंही बाथरूम नव्हतं. गरीब होती परिस्थिती, त्यामुळे ती बाहेर कट्ट्यावरती बसूनच अंघोळ करत होती. पण दीपक नेमकाच त्या ठिकाणी गेला. दीपक ज्या वेळेला त्या मनोजच्या पत्नीला बघतो सुनीताला, त्यावेळेला पूर्णपणे घायाळ होऊन जातो आणि सुनीताला बोलण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला त्यांच्यामध्ये संबंध जुळतात, त्याच्यानंतर अशी काय घटना घडली मित्रांनो, की तुम्ही म्हणणार आहात की ही घटना घडायला नको होती. पूर्ण स्टोरी सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. दीपक स्वतः 10 वर्षापासून ट्रक चालवत होता, पण गेल्या 5 वर्षामध्ये त्यानं ड्रायव्हरकी सोडून स्वतःची गाडी घ्यायची निर्णय घेतला. 5 वर्षानंतर त्याचा निर्णय चांगला ठरलेला होता, कारण त्याच्याकडे आता 2 गाड्या होत्या. 2 गाड्या होत्या, 3 ड्रायव्हर होते कामाला. त्याच्यातच एक मनोज म्हणून ड्रायव्हर होता, एका छोट्याशा गावामधून येणारा. तसा तर 27-28 वर्षाचा मनोज शराब चांगली प्यायचा, दारू वगैरे खूप प्यायचा, नशा जास्त करायचा. त्याच्या घरी पैसे जात नव्हते. त्यावेळेला त्याची बायको जी आहे मनोजची, ती दीपककडे येते आणि दीपककडे ती विनवणी करते की ही माझा पती मनोज दारू पितो भरपूर. माझं 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे. दारू पिऊन येऊन घरी भांडणं करतो, मारामारी करतो आणि पैसे पण घरी देत नाही. तुम्ही काय करत जावा, याच्याकडून काम करून घेत जावा जेवढं लागेल तेवढं. पण जी पगार आहे ती घरी आणून देत जावा किंवा मी महिन्याच्या शेवटीला येत जाईल पगार घेण्यासाठी. दीपकला मनोजच्या पत्नीची दया येते आणि तो म्हणतो, हो चालेल वहिनी, मी तुमच्या हातात पगार देत जाईल, याच्याकडे थोडेफारच रुपये देईल खर्चापुरते. दीपकने मनोजच्या पत्नीला वादा केलेला होता. त्याने तसं केलं, पण तो हळूहळू तिच्या पत्नीपाशी पैसे द्यायचा. मनोजपाशी थोडेफार ₹1000-500 खर्चण्यासाठी द्यायचा तेवढे. आता मनोजला तर दारूची तलफ व्हायची सारखी. मनोज काही ना काही कारणे सांगून घेतच होता पैसे, पण दीपकला ओळखू यायची त्याची कारणं, त्यामुळे तो कधी कमीच द्यायचा पैसे. एके दिवशी असंच मनोज असं शहराच्या बाहेर असल्यानंतर म्हणतो की मालक, माझी आई या शहरामध्ये ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये, तर मला अर्जंट ₹20,000ची बिल भरण्यासाठी गरज आहे. तो काही विचार करत नाही, डायरेक्ट आईला लागायचेत म्हटल्यावर पैसे दीपक त्याच्या फोनपेवरती ट्रान्सफर करतो मनोजच्या. मनोज ज्या वेळेला पैसे येतात, फोन बंद करून दारूच्या अड्ड्यावरती जाऊन बसतो. त्यावेळेला तिथं बिनधास्तपणे दारू प्यायला लागतो, मन भरून दारू पितो. दारू पिऊन झाल्यानंतर मनोज तिथंच पालथा पडतो. पालथा पडल्यानंतर मित्रांनो त्याला होश येत नाही, काहीच येत नाही, त्याच्या लक्षात येत नाही. त्याचा मोबाईल चोरी होतो. तो तिथे 2 दिवस झालं पडलेला होता. ज्या वेळेला त्याला जाग आली त्यावेळेला तो घरी येतो, पण घरी आल्यानंतर अशी काय घटना घडलेली होती की ते त्याला समजलंच नाही कशी घडली. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की इकडे जो दीपक आहे तो नाराज झालेला होता, त्याच्यावरती रागवलेला होता. तो त्याच्या घरी पैसे वसूल करण्यासाठी गेला होता, त्याला कामावरती घेऊन येण्यासाठी गेला होता. त्यावेळेला त्याची पत्नी तिथं अंघोळ करत होती, सुनीता. सुनीता तर दिसायला चांगली होती, एकदम मस्त अशी. 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं. दीपकने ज्यावेळेला तिला बघितलं त्यावेळेला पूर्णपणे घायाळ झालेला होता. सुनीता जेव्हा बघते की दीपक आला आणि त्याने मला असं बघितलं, त्यावेळेला तिला अजून घरामध्ये जाते, साडी वगैरे घालते आणि बाहेर येऊन म्हणते, बोला की भाऊजी काय झालं, कसं काय आला होता, आमचे हे आले नाहीत का आज इकडं? तर ती काय म्हणतो दीपक की 2 दिवस झालं माझ्याकडून आईचं हॉस्पिटलचा बहाणा करून ₹20,000 उचल घेऊन गेलाय, अजूनपर्यंत माघारी आलेलं नाही, म्हणून म्हटलं घरी आलाय का विचारावं. सुनीता म्हणते असं काय नाही, आई तर इथंच आहे म्हणते, आईला काय झालेलं नाही आणि ₹20,000 तुमच्याकडून कशाला घेतले त्याने, काही तर नक्कीच हे दारू प्यायला गेले असेल वेनं. असं म्हणून ती दीपकला म्हणते, कशाला दिले भाऊजी तुम्ही पैसे? दीपक म्हणतो, आता माझ्याकडून झाली चूक, पण ज्या वेळेला तो येईल घरी त्यावेळेला मला नक्की फोन करा, माझा नंबर घ्या. असं म्हणून तो तिला नंबर देतो आणि ती त्यावेळेला रडायला लागते. काय करावं ह्या माणसाला, हा पैसे घेऊन असा उडवतो, आता घरी बाजार पण नाही, पैसे पण नाहीत, आता करू काय? असं म्हटल्यानंतर दीपकला माया येते. दीपक काय करतो, ₹2,000 काढतो आणि त्या सुनीताच्या हातात टेकवतो, म्हणतो बाजार वगैरे खरेदी करा, मी त्याच्याकडून काम करून घेऊन नंतर पैसे कट करून घेईल. सुनीताला दीपक पहिल्यापासूनच चांगला वाटत होता, पण आता तर तो देव माणूसच वाटायला लागला. दीपकचं चांगलंच इम्प्रेशन पडलेलं होतं आणि दीपकला पण हेच पाहिजेल होतं. सुनीताच्या पुढे चांगलं इम्प्रेशन पडायचं होतं त्याला. जी सुनीता आहे ती काही करून त्याची करायची होती, असा विचार करून तो तिला ₹2,000 देऊन तिथून निघून जातो. तिचा नंबर पण घेतो. 2 दिवसानंतर अजून कॉल करून विचारतो, वहिनी काय गरज आहे का पैशाची? आणि मनोज आला का घरी? आला असेल तर पाठवून द्या कामावरती. तोपर्यंत मनोज आला होता घरी. मनोजला पाठवून देते त्याची बायको दीपककडे. दीपक त्याला रागवतो, तू असं का केलं?
पण काही बोलत नाही, कारण त्याला आता त्याच्यापाशी सेटिंग लावायची होती. त्याला कामाला लावायचा आणि ₹10 पैसे द्यायचा. आता इकडल्या इकडं ₹10 पैसे दिला की हा त्याच्या घरी जायचा. हळू ह्यांचे असे काही कनेक्शन जुळले की दोघांमध्ये शरीर संबंध बनायला लागले. दीपक आणि सुनीताचं नातं एवढं घट्ट झालं होतं की आता दीपक तिला शॉपिंगला वगैरे घेऊन जायचा आणि जी सुनीता आहे तिच्या सासूला असं सांगायची की मनोजनं उचल घेतलेली आहे तीच फेडण्यासाठी मी यांच्या घरी कामाला जाते. तिच्या आईलाही खरंच वाटायचं सासूला. ती म्हणते ठीक आहे, काही अडचण नाही, जा डबा वगैरे बांधून जायची बरं का ती. आणि ही सुनीता पूर्ण शहरामध्ये फिरायची, मौज करायची, पिक्चरला जाणे, हॉटेलमध्ये जाऊन शरीर संबंध बनवणे. एक दिवशी असाच मनोज घरी आल्यानंतर त्याची आई म्हणते, मालकाकडून उचल घेतली, भाड्या दारू पितो. तो म्हणला, कसली उचल, मी तर फेडली उचल. असं म्हणल्यानंतर त्याची आई म्हणते, काय बोलतो, तुझी बायको त्यांच्या रानात कामाला जाऊन उचल फेडते. मनोज म्हणतो, हे कधी झालं आणि हे कधी मला समजलं पण नाही, काय मला बायको म्हणली पण नाही. मनोजची आई त्याला म्हणते की तुझी बायको आल्यानंतरच तिला विचार काय विषय आहे नेमका. ज्या वेळेला सुनीता घरी येते त्यावेळेला मनोज विचारतो की आज कुठे गेली होती, तर ती म्हणते आपलं जी भाऊजी आहेत ना, दीपक भाऊजी, त्यांच्या रानात कामाला गेलेले होते. ते म्हटले की उचल आहे फेडण्यासाठी, तुम्ही माझ्या घरी कामाला चाला. पण त्याला शक आलेला होता. मनोजला शक आल्यानंतर मनोज त्यांच्यावरती लक्ष ठेवायला चालू करतो. तो दुसऱ्या दिवशी लक्षात येतं की हे जाऊन बाहेर काम करतात, कार्यक्रम करतात. आता मनोजच्या डोक्यात वेगळीच आयडिया आलेली होती. मनोज काय म्हणतो त्याच्या बायकोला, आलं माझ्या लक्षात तुझं काय उचल द्याय चालू आहे, तर आता एक काम कर म्हटला, तू हे जे करते ना हे पैशासाठी करायचं. त्याच्याकडून चांगले पैसे घ्यायचे, प्रत्येक वेळेला शरीर संबंध बनवले, 1000, 2000, 4000 असे घ्यायचे. त्याची बायको हवालदिक होती. एकतर हे समजून सुद्धा तिचा नवरा काय म्हणत नाही म्हटल्यानंतर तिची तर अजून ताकद वाढली. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं, हे शॉपिंगला जायचे त्यावेळेला ही त्याच्यासोबत शरीर संबंध बनवायचे दररोज. आणि तिथं गेल्यानंतर त्याच्याकडून 4000 काढ, 5000 रुपये मला गरज आहे असं म्हणून घेऊन यायची. आता तिची मागणी एवढी वाढत गेली होती की लाखापर्यंत मागणी गेली होती. तसा तर दीपकला पण हप्ते भरायचे असायचे गाडीचे, पण तो न विचार करता देऊन टाकायचा. असं करत करत त्याच्या गाडीचे हप्ते तटत गेले. हप्ते तटत गेले की फायनान्सवाल्यांनी गाडी ओढून घेऊन गेले. गाडी ओढून घेऊन गेल्यानंतर याच्या हातात पैसे येणे बंद झाले. आता कुठले देणार या सुनीताला पैसे? सुनीताला पैसे द्यायचे बंद झाले की सुनीता ही त्याच्याकडे यायची बंद झाली. असा विषय झाला की आता तो पूर्णपणे बरबाद झालेला होता बाईच्या नादात. जोपर्यंत त्याचे लक्षात येतं तोपर्यंत पूर्ण खेळ संपला होता. पण दीपक म्हणतो की हिनं चांगला माझा काटा काढलाय. एके दिवशी असंच म्हणतो, आज माझ्याकडे 1,00,000 आलेत, मी तुला 1,00,000 देतो, ये म्हटला उसामध्ये आज कार्यक्रम करू. असं म्हटल्यानंतर सुनीता हो म्हणून आनंदाने त्याच्याकडे जाते. ज्या वेळेला त्याच्याकडे जाते त्यावेळेला त्यानं पूर्ण फिल्डिंग सेट करून ठेवलेली होती. शरीर संबंध बनवतो, तिथंच तिचा कार्यक्रम करून उसामध्ये टाकून देतो आणि दीपक तिथून निघून जातो. असा ना तसा बरबाद झालेला होता. मनोजला तर माहिती होतं की दीपककडे गेली, सकाळपासून संध्याकाळ झाली अजूनपर्यंत आली नाही, म्हणून तो सारखा कॉल करायचा, फोन उचलत नव्हती. दीपकला केला, दीपक पण फोन उचलला, दीपक फरार झालेला होता. तर मित्रांनो, पोलिसांना कॉल करण्यात आला, पोलीस वगैरे आले, सर्च ऑपरेशन लावलं, तर सुनीता सापडली उसामध्ये. अशा अवस्थेत सापडली की ती पोस्टमार्टमला नेलं वगैरे आणि पोलिसांच्या लक्षात आलं की फिल्डिंग सेट झाली. मग त्यांना त्याच्या नवऱ्याला विचारलं मनोजला की कोणावरती शक? तो म्हटला दीपक, माझा मालक, त्याच्यासोबत हिचे शरीर संबंध होते. तर पोलिसांना ज्या वेळेला समजलं की हा स्वतः भाड्या तिच्याकडून पैसे घ्यायचा शरीर संबंध बनवण्यासाठी, पोलिसांनी पहिला ह्याला ताब्यात घेतला आणि दीपकला शोधायला चालू केलं. दीपकला शोधायला चालू केल्यानंतर 2-3 दिवसानंतर दीपक दुसऱ्या शहरामध्ये सापडला. त्याला कैदेत केलं आणि आता त्याच्यावरती पूर्णपणे गुन्हा चालू आहे. दोघांनाही ताब्यात घेतल्यामुळे दोघांवरती गुन्हा चालू आहे. आता मला सांगा मित्रांनो, आता यामध्ये या दोघांना काय सजा होईल मला कमेंट करून नक्की सांगा.